शशिकांतजी की तुम्ही स्वतः एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि एक राजकीय संस्कृती आपण सातत्याने महाराष्ट्रात बघितलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पंतप्रधानांच्या विरोधात विरोधकांनी जे शब्द वापरलेत, पण राहुल गांधींपासून अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज जे बोलले त्यापर्यंत असू देत, अशा भाषेचं तुम्ही समर्थन करता का? नाही, मी मगाशीच सांगितलं ना, मी कुठल्या भाषेचं त्या समर्थन केलेलं नाहीये ना, मी स्वतःहून सांगितलं। परंतु मला एक सांगतो की हे ज्यावेळेला आपण अपेक्षा करता त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये संस्कृती बिघडवतोय कोण, याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला पाहिजे ना। अब तुम्ही फक्त विरोधकांनाच सांगणार का विरोधकांनी अशा भाषा वापरायच्या का? पण सत्तेमध्ये असलेली मंडळी ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्याला समर्थन दिलं जातं, त्याला त्या ठिकाणी सरकार पाहिजे। मग आता वातावरण दूषित कशामुळे व्हायला लागलं? शशिकांतजी एकच फक्त इथे मत मांडते की तुम्ही एक काहीतरी असं बोललं की त्याच्यानंतर 10 तोंडांनी त्याच्यावरती सुद्धा प्रतिक्रिया येते, जे तुम्हीच स्वतः म्हणालात की त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या जातात, पण त्याला कारण मिळतं सत्ताधाऱ्यांना, आणि मग अशा पद्धतीने केवळ बोलाचालीमध्येच तो मुद्दा अडकून पडतो का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतत पडतो। असं आहे की मला एक साधं उदाहरण सांगा। आता मी काय राजकीय भाषण करत नाही। काल विकास लवांडेंना आमची अटक झाली, ती पोलिसांनी अटक केली, त्यांनी वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये घुसखोरी झाली बोलल्यानंतर, पण दुसऱ्या बाजूला त्यांना काळं ज्यांनी फासलं त्यांना मोकळा सोडलं गेला। जबाबदारी कोणाची? हे सगळं नियंत्रण करण्याची सरकारची आणि तेवढी विरोधकांची पण आहे ना। पण ज्या वेळेला आपल्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा असं वातावरण असायला पाहिजे, ते होत नाही। मी मगाशी सांगितलं की कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण मग याच्यासाठी नक्की अपेक्षा काय तुमची सरकारकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं? एकच मिनिट आहे। महाराष्ट्राची संस्कृती ही सुसंस्कृत राजकारणाची होती। काही वर्षापासून हे राजकारण राजकीय स्वार्थापोटी बिघडून टाकलेलं आहे, हे तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल। वाटलं मी त्याचे पुरावे देईल, पण त्यावेळेला अशा प्रकारची संस्कृती वाढायला लागेल त्यावेळेला महाराष्ट्राचा असलेला जो एक लोकशाही मधला विरोधक सत्तारूढ मधला असलेलं जे एकमेकांच्या बद्दलची भावना असते ती लुप्त होत जाते। मला वाटतं की विरोधकांना विरोधकांचं काम करायचं असं, आंदोलन करायचं असं, त्या आंदोलनाला चिरडण्याचा, त्या आंदोलनाला कावं ठेवायचा, त्या आंदोलनाला टीका करायचा। तुम्ही अपयशी ठरला ना, तुम्ही फेल ठरताय, आणि तुम्ही अपयशी ठरल्यानंतर विरोधकांनी आवाजच उठवायचा नाही, आणि अशा प्रकारची जर भूमिका तुम्ही मांडत असाल तर योग्य नाही। मला असं वाटतंय शशिकांतजी, पुन्हा पुन्हा हे मांडणं फार गरजेचं आहे की आंदोलन आज जे विरोधकांनी केलं ते नक्कीच गरजेचं आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि खास करून कांद्याच्या संदर्भातले प्रश्न जे तुम्ही आज मांडलेत, आणि त्याच्यानंतर प्रवास करत तुम्ही आज आमच्याशी संवाद साधताय, तर मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारायचा आहे की सरकार समर्थ आहे हा प्रश्न सोडवायला कांद्याचा, असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही। आता तुम्ही मला सांगतो, काल त्यांनी जाहीर केलं की 1580 ने 2 लाख टन आम्ही कांदा खरेदी करणार आहे। 2च मिनिटं घेतो आपल्याला। आज त्या नाशिक मधलं कांद्याचं उत्पादन बघितल्यानंतर फक्त 2 लाख टन उत्पादन या ठिकाणी केलं तर बाकीचं काय करणार? आणि त्या लोकांची मागणी काय? कांदा फक्त खरेदी करण्यासाठी बाजार समितीतूनच करावा। आपण इथं जाहीर केल्यानंतर कांदा खाजगी खाड्यामध्ये व्यापारी कमी दरात घेतोय आणि शेतकरी मरून जातोय। पॉलिसी डिसिजन आहे त्यामध्ये सरकार पूर्णपणाने अपयश ठरले। शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करणं ही भावना लोकांमध्ये फळायला लागलेली आहे। आज तुम्हाला सांगतो, ज्या कांदा उत्पादन आणि पॉलिसी डिसिजन, तुम्हाला मी एवढंच सांगतो, ज्या वेळेला गरज असते तेव्हा निर्यात बंद करायची। बाहेरच्या असलेल्या संबंधामध्ये मग बांगलादेशचा कांदा, अफगाणिस्तानचा कांदा आपल्याकडे आणायचा, कसे काय शेतकरी टिकतील? आता मागे शशिकांतजी, वेळ कमी आहे त्यामुळे मला तुम्हाला थांबावं लागणार आहे, परंतु एकंदरीतच ज्या पद्धतीने अचानक निर्णय घेतले जातात त्याचा कुठेतरी खोलवर परिणाम सगळ्याच या परिस्थितीवरती होत आहे असं आपण म्हणताय। नक्कीच, आणि हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाय। धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी चर्चा केलीबद्दल। धन्यवाद। आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला। दोन्ही प्रश्नांवरती आज महाराष्ट्रात